महादेव मुंडे खून प्रकरणात पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्यासोबत तब्बल तासभर ज्ञानेश्वरी मुंडे यांची चर्चा झाली। या चर्चेनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला। मात्र याच वेळी विषारी द्रव्य प्राशन करून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत ज्ञानेश्वरी मुंडे यांना ताब्यात घेतलं। सध्या जिल्हा रुग्णालयात ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत। 18 महिन्यांपासून परळीतील व्यापारी महादेव मुंडे त्यांच्या खून प्रकरणात एकही आरोपी अटक नाही, त्यामुळे यातील आरोपींना अटक करून न्याय मिळावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांची आहे। आज पोलीस प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम संपला आणि मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं। मात्र पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। ज्ञानेश्वरी मुंडे यांचा भाऊ सतीश फड यांनी या प्रकरणी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। सगळ्या गोष्टी सकारात्मक झाल्या तरी देखील सकारात्मक झालेच मग आता लेडीजचं तुम्हाला तर माहिती लेडीजचं समाधान झालं नाही। आता ती स्वतः खेळती इथपर्यंत आता एसपी ऑफिसला नाही म्हणजे साहेबाकडे 2-3 आली नंतर कुठेतरी आता संयम तुटला असं वाटतंय का? तिचा तुटला। तत्काळ निर्णय घेण्याची एसपी साहेबाला गरज आहे। पथक तयार करावं, काही बी करावं, तत्काळ त्यांना आरोपींना पुन्हा आहेत ती अटक करावं। सध्या अधिवेशन देखील सुरू आहे। अधिवेशनात कोणत्या तरी आमदारांना मुद्दा मांडायला पाहिजे। जे समोर आले त्यांना भेटायला, घरी भेटायला ते अगर ताई आहेत, सुप्रिया ताई, अगर पंकज ताई आहेत, धनुष आहेत, यांनी हे मुद्दा